मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। जग में पैसा बना भगवान, सब पैसे को मान। जग में पैसा बना भगवान। धनाचे सामर्थ्य काय असतं या संदर्भामध्ये आजचा आपला हा व्हिडिओ आहे। सुभाषितकार असं त्याचं वर्णन करताना करतात, वयोवृद्धास्तपो वृद्धा ज्ञानवृद्धाश्च या परे ते सर्वेपि धनवृद्धानां द्वारे तिष्ठन्ति किंकरवत। हे शारंगधर पद्धतीतलं हे सुभाषित आहे। बघ किती मार्मिक आणि तात्विक आहे। सुभाषितकाराचं म्हणणं असं आहे, वयोवृद्धास्तपोवृद्धा, काही वयोवृद्ध असतात, काही तप करून वृद्ध होतात, तपोवृद्धा, ज्ञानवृद्ध, ज्ञानाने समृद्ध झालेले काही असतात, ते सर्वेपि धनवृद्धानां द्वारे तिष्ठन्ति किंकरवत। हे सगळे जे वृद्ध आहेत ना, ते धनवृद्ध असणाऱ्या माणसाच्या दारामध्ये द्वारपालासारखे राहतात, नोकरासारखे वागतात, एवढं धनाचं सामर्थ्य आहे। हा हा हा। दुसरा सुभाषिताचा भाग बघा, अर्थस्य पुरुषो दासो दासास्त्वर्थो न कस्यचित इति सत्यम महाराज दासास्त्वर्थो न कस्यचित बद्धोस्मि अर्थेन कौरवैहि। दुसरं सुभाषित असं आहे, हे महाभारतातलं आहे। अर्थस्य पुरुषो दासो, दासा हा तो अर्थ न कस्यचित इति सत्यम महाराज बद्धोस्मि अर्थेन कौरवैहि। भीष्म धर्मराजाला सांगतायत की हे धर्मराज, अर्थस्य पुरुषो दासः, मनुष्य हा पैशाचा दास असतो, दासः न अस्ति अर्थः, अर्थः कस्यपि दासो न अस्ति, पैसा हा कोणाचा दास नाही। इति सत्यम महाराज, धर्मराज हे खरं आहे, आणि म्हणून मी पैशाने बांधलेलो आहे, म्हणजे मी धनाच्या अधीन आहे, कौरव मला पगार देतो आहे, मला सांभाळतात आहे, म्हणून मी बांधल्या गेलेलो आहे, म्हणून मी तुम्हाला सहकार्य करू शकत नाही, युद्धातही नाही। आणि द्रुपदी वस्त्रहरण झालं तेव्हाही हे सगळे तिथे होते, पण तेव्हाही यांनी माना खाली घातल्या। त्यांनी हेच असे श्लोक सांगितले की आम्ही मिंधे आहोत, आम्ही पैशाने बांधल्या गेलेलो आहोत, तेव्हा आम्ही तुम्हाला सहकार्य करू शकत नाही। एवढं सामर्थ्य या धनाचं आहे बघा। आणखी भर्तृहरी काय म्हणतात ते बघा, यस्यास्ते वित्तं स नरः कुलीनः स पंडितः स श्रुतिमान गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते। भर्तृहरी म्हणतो, यस्यास्ति वित्तम, ज्याच्याजवळ धन आहे, हा, स नरः कुलीनः, तो कुलीन आहे, तो कुलशीलवान आहे, फार सज्जन आहे तो, असं म्हणतात। मग मस्तानिका जरी असला ना त्याची असली तरी चालते, राजे महाराजे असले तरी हे भानगडी सगळ्या पाहिल्या तर त्यांच्या, पण ते धन आहे ना, राजे आहेत ना, सत्ता आहे ना त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांना सगळे गुणच समजले जातात। लोक त्यांना म्हणतात, हां यशास्ति वित्तम स नरः कुलीना, फार कुलीन आहेत साहेब आमचे, हा मोठ्या कुळातले आहेत। सपंडित हा, काय बोलतात म्हणाले, हा हा हा। सश्रुतिमान, ते फार महत्त्वाचे ऐकतात, पण गुणज्ञ हा, ते गुण लोकांचे गुण जाणतात। सयैव वागता सच दर्शनीय, काय वक्तृत्व आहे साहेबांचं, हा 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 हा। आणि काय दिसायला पण व्यक्तिमत्व आहे त्यांचं, असं त्यांच्या सगळ्या बाजूचं वर्णन केलं जातं। सपंडित हा, सश्रुतिमान गुणज्ञ हा, सयैव वक्ता सचदर्शनीय। पण सुभाषितकार असं म्हणतात, सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते, हे सगळे गुण कशामुळे आहेत,
तर हे त्याच्याकडे धन आहे, सोनं आहे, म्हणून त्याच्या अधीन हे सगळे गुण राहतात. तो मूर्ख का असे ना, पण त्याला पंडित मानलं जातं, त्याला सगळं काय मानलं जातं. हे सामर्थ्य आहे धनाचं. आणि म्हणून अनेक ठिकाणी धनाचं काय सामर्थ्य आहे. मग ते तमाशगीर असतील, नाट्य प्रयोग करणारे असतील, पुन्हा हे सगळ्या लोकांनी ते गाणे रचून तसं गायलेलं आहे. एका गाण्यामध्ये तर असं म्हटलं आहे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम. दाम म्हणजे पैसे दिले की काम होतं. ज्याच्याकडे पैसे आहेत ना त्याला दुनिया करी सलाम रे, दाम करी काम वेड्या, दुनिया सलाम करते धनवंतांना. तेव्हा अशा प्रकारचं धनाचं सामर्थ्य आहे. धन मानासाठी असते, धनासाठी माणूस नसतो. धन हे माणसासाठी असतं, पण माणूस, तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. धनासाठी माणसं मरतात, तसं करू नका. धन आपल्यासाठी आहे, आपण धनासाठी नाही आहे. तेव्हा आपल्यासाठी धन वापरा आणि धनाने जे जे काही कामं होतात ते करून घ्या. पण सर्वस्व धन असतं असं समजू नका. पण सुभाषितकाराने, शास्त्रकाराने सांगितलेलं आहे की धनाचा प्रभाव व्यवहारामध्ये परमेश्वरा इतकाच आहे, अशी तुलना करताना हे शास्त्रकार सांगतात. हे आहे धनाचं महत्त्व. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.